हॅलो फ्रेंड्स, या रोपट्याबद्दलची माहिती तुम्हाला आहे की नाही हे कमेंट करून नक्की कळवा. ह्याला आमच्याकडे की नाही सराट्याचं झाड म्हणजे रोपटं सराटं असं बोलतात. आता काहींकडे ना याला गोखरू असं सुद्धा बोललं जातं. पण आपल्या लहानपणी की नाही मस्त असं रस्त्याने धावताना वगैरे आपल्या चपलांमध्ये असे सराटे सापडलेले असतात बघा, की टोचलेले असतात. त्याचं काटाच आहे हे सराटा म्हणजे एक टाईपचा, जो की आपल्याला खूपदा पायात सुद्धा मोडलेला असतो आणि सर्वांनाच माहीत असणार आहे. जर कुणाला माहीत नसेल तर त्याच्यामुळे हे रोपटंसुद्धा मी तुम्हाला दाखवून देते, बघू शकता. आता तुम्ही म्हणाल ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, तर ह्याचं की नाही खूप आयुर्वेदिक असा एक उपयोग आहे, जो म्हटलं तुम्हाला पण शेअर करावा. कारण मी पण तो अनुभवलेला आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला पण तो सांगावा. आणि सोबतच हे रोपटंसुद्धा छान असं दारासमोरच आमच्या पसरलेलं होतं, म्हणून म्हटलं ह्याची ओळख सर्वांनाच करून द्यावी. आणि बघू शकता किती छान असं हे एकदम जमिनीलगत असं पसरलेलं असतं रोपटं. त्याला सराटे असे काटा जो आहे तो सराटा म्हणून ओळखला जातो आमच्याकडे तरी. आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात, आणखीन काय वेगळं म्हणत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण बघूया की ह्याचा उपयोग कसा होतो आणि कशासाठी होतो आणि ह्याचा यूज करायचा कसा. आता बघू शकता मी तुम्हाला इथे एक सराटा तोडून दाखवते बरं का, कसा असतो. ह्याला 4 अशा साईडने असे काटे असतात बघा, बघू शकता हे. आणि हा टोचतो भयंकर बरं का, पण ह्याचा यूज तेवढाच छान आहे खरंच. आता हे टाईपचे असे सराटे असे वाळल्यानंतरनं गळून पडतात आणि मग ते पायातसुद्धा टोचले जातात. पण ह्याचा यूज काय आहे ना, तो आपल्याला आज खरंच खूप छान यूज आहे ह्याचा. आपल्याला नक्की त्याच्यापासून आराम देणारा आहे एका गोष्टीपासून. तो म्हणजे कुठली गोष्ट, तर जो कंबरदुखी असते की नाही आपली डिलिव्हरीनंतरनं जी कंबरदुखी होते, तिला अवॉइड करण्यासाठी की नाही पूर्वी काय करायचे माहिती आहे का, म्हणजे आपल्या आजी म्हणा काय, तर त्यांचा हा उपचार म्हणून ते आपल्याला सांगायचे. जसं की माझ्या आजीने पण सजेस्ट केलं होतं हे, की सराट्याचे जे काटे असतात ना ते वाळवून छान अशी त्याची पावडर बनवायची आणि आपण जे डिंक लाडू बनवतो त्याच्यामध्ये ते पावडर ॲड करायची आणि ते खायचं, म्हणजे नंतरनं कंबरदुखीचा त्रास कमी होतो. तर ह्या टाईपची त्याला फुलं लागतात अगोदर, नंतरनं मग ते सराटे वगैरे येऊन जातात. तर ह्याची भाजीसुद्धा दुसरा यूज ना, ह्याची भाजी म्हणून पण खाऊ शकता तुम्ही. जर कुठलीही दुखी असू द्या, जे की डिलिव्हरीनंतरची असू द्या की मग दुसरी इतर कुठल्याही गोष्टीने तुमची जर कंबर वगैरे दुखत असेल, मणका कंबर दुखत असेल ना, तर हे खरंच आयुर्वेदिक आहे, खूप छान. आता तुम्ही म्हणाल ह्याची भाजी बनवायची कशी, तर साधं सिंपल भाजी ह्या टाईपमध्ये मी दाखवते तशी ती खुडून घ्यायची छान अशी. ती स्वच्छ धुवून घ्या आणि आपण जशा इतर भाज्या बनवतो की नाही घरी, मेथीची असू द्या, शेपाची भाजी असू द्या, सुकी भाजीची बनवून खातो ना, त्या टाईपमध्ये ती बनवून खायची. साधी आपली लसणाची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये ही फोडणी टाकून भाजी परतून घ्या, छान अशी शिजवून घ्या आणि ती खाऊन बघा. आता इथं हा एक औषध उपचार म्हणून आपण करत आहोत, म्हणजे औषध नेहमी कडूच असतं खरं, पण डोळे बंद करून हे खायचं आपल्याला. कारण कशीही लागू देत, ते खाण्याशी मतलब आहे आपल्याला आणि आपल्याला तो फरक पडण्याशी मतलब आहे. त्याच्यामुळं ह्याचा यूज तुम्ही एकदा नक्की करून बघा. ह्या सराट्यांचं जर डिलिव्हरीनंतरनं जर तुम्ही कंबरदुखीला तुम्हाला सामोरं नसेल ना जायचं, तर ह्या सराट्यांचं पावडर करून व्यवस्थित असं ते हे करून घ्या बघा, लाडूमध्ये मिक्स करा आणि ह्याचा खाऊन बघा. तुम्हाला खरंच कंबरदुखी होणार नाही. आणि ह्याची जर इतर कोणाला गरज असेल ना कंबरदुखीसाठी काय करावं म्हणून, तर ह्याची भाजी नक्की खाऊन बघा. आता पावसाळ्यामध्ये छान असं हिरवंगार असं हे रोपटं फुलून जातं, एकदम असं हिरवी हिरवी त्याला पानं वगैरे येऊन जातात आणि हे सहसा कुठं पण भेटून जातं. आपल्या दरवाजासमोर पण असतात खूप सारे अशी सराट्याची रोपटी छोटी छोटी, तुम्हाला भेटून जातील. छान अशी भाजी बनवा आणि ह्याचा उपयोग करून घ्या. बस एवढंच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. तर माहिती कशी वाटली ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि शेअर सर्वांसोबत करा. जर ज्यांना कुणाला गरज असेल ना, तर ते ह्याचा एकदा ट्राय करून बघतील. काही नाही, एकदम नॅचरल आहे हे, त्यामुळे साईड इफेक्ट काहीसुद्धा होणार नाही. इफेक्ट तेवढा आपल्याला मात्र बघायला भेटेल की आपली कंबरदुखी असू द्या ती एकदमच नाहीशी होऊन जाईल. त्यामुळे ह्याचा यूज ना आता पावसाळ्यामध्ये खरंच अशा टाईपच्या बघा, हे रोपटं पण मी त्यासाठी तुम्हाला दावून दिलेलं आहे. पावसाळ्यामध्ये छान असते हे रोपटे येऊन जातात आणि ह्याची भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा.